नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच मंगळवार 18 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात. तर प्रेक्षकांनो, अजिबात वेळ न वाया घालवता सुरुवात करूया. नंदिनी आपल्या नवऱ्यासाठी काहीतरी बनवत असते आणि काव्य तिथे येते आणि तिला विचारते की ताई, जन्मेजयांचं ऑफिस काय म्हणतंय. मग नंदिनी म्हणते, अगं खूप झोकून देतात स्वतःला कामामध्ये हे. बाबासुद्धा इतकी सक्ती करतात ना त्यांच्यावर, त्यामुळे खूप काळजी वाटते त्यांची. अगं काल रात्री नीट पोटभर जेवलेसुद्धा नाही ते, त्यामुळेच त्यांच्यासाठी हा त्यांच्या आवडीचा मशरूम पुलाव बनवते. लंचला खातील की नाही माहीत नाही, पण जबरदस्तीने भरवणार आहे मी त्यांना. आणि अचानक नंदिनीला अगोदरचा एक प्रसंग आठवतो आणि ते हसून बोलते, अगं काव्या, तुला आठवतं आहे का, तू सुद्धा तुझ्या पारसाठी असा डब्बा घेऊन गेली होतीस. काव्य म्हणते, हो हो, चांगलं आठवते. काही तर म्हणे बोक्याचा उपवास आहे. मग नंदिनी हसते आणि म्हणते, काय उपवास वगैरे नव्हता ग बाई, म्हणजे तू खोटं बोललीस तेव्हा माझ्याशी ताई. नंदिनी म्हणते, अगं खोटं बोलले नसते तर तू डब्बा नेलाच नसता त्यांच्यासाठी. सॉरी सॉरी, खरंच सॉरी हां. अगं माझ्याकडे काही पर्यायच नव्हतं ग कव्या. आणि आठवते त्या दिवशी जेव्हा तू पारसाठी टिफिन घेऊन गेली होतीस, त्याच दिवशी जीवाचा ऑफिसचा पहिला दिवस होता. हा म्हणताच काव्य तिचा पास्ट आठवते की जेव्हा ती पारसाठी बळबळ डब्बा घेऊन गेली होती आणि त्याला जेवण भरवत होती, तर जीवाने हे पाहिले होते आणि त्यांच्यात भांडणं सुरू झाली होती. हे आठवून काव्य म्हणते, ताई तुला नाही माहिती, तुझ्या या आनंदी प्रसंगामागे किती भांडण आणि दुरावे लपलेले आहेत म्हणून, आणि तुला हे कधी कळूही देणार नाही. आणि इकडे रम्या आणि वसवात्या लॅपटॉप वगैरे रेडी करून बसलेले असतात. वसवात्या चांगलं तिचे हात वगैरे चोळत असते, कारण त्या दोघांना आतुरता लागलेली असते की काय असेल त्यात. पण प्रेक्षकांनो, 8 सेकंदामध्ये त्यांना काही क्लू मिळेल का ते पाहूया आपण. रम्या म्हणते, आई आता ही 8 सेकंद माझं आणि पारचं भविष्य ठरवेल बघ. आई, आणि आज जर मला काही सापडलं ना तिच्याबद्दल, तर मी लगेच पळत पार्थकडे जाईल आणि म्हणेल, हे बघ पार्थ, तुझ्या बायकोचे कारनामे. मग वसवात्या म्हणते, अगं बास बास, झालं का बडबड करून. अगं खोल ग पटकन पेनड्राईव्ह आणि चालू कर, काय आहे ते बघू आपण. मग रम्या व्हिडिओ चालू करते आणि सुरुवातीला त्यात काव्य दिसते खुर्चीवर बसलेली. तर रम्या परत म्हणते, असं काहीतरी मिळालं पाहिजे ना की काव्याबद्दल, की तिचं आयुष्यच बर्बाद झालं पाहिजे. वसवात्या परत चिडते आणि म्हणते, अगं व्हिडिओ बघू देणार आहेस की नाही. मग व्हिडिओ प्ले करते. त्यात काव्य ही एका कॅफेमध्ये कोणाची तरी वाट पाहत बसलेली असते आणि प्रेक्षकांनो, व्हिडिओ चालू झाल्याच संपतो, कारण 8 सेकंदामध्ये मिळणार तरी काय आहे त्यात त्यांना. मग वसवात्या म्हणते, अगं रम्या, काय आहे हे, त्या माणसाने वेड्यात काढला आपल्याला. डाटा रिकवर करतो म्हणून फक्त 8 सेकंद काढून दिले आणि एवढे पैसे घेऊन गेला. मग रम्या पण चिडून त्याला कॉल करते आणि म्हणते, काय रे बावळट कुठला, डेटा रिकवर करतो म्हणून काही पण भरून दिलंस नुसतं त्यात 8 सेकंद, कळतं की नाही तुला काय. आणि कॉल कट करते. मग रम्या म्हणते, आई पण यामध्ये नक्कीच काहीतरी असणार काव्याबद्दल, म्हणूनच तर ती बाई मानिनी काकूंना बोलत होती की मानिनी प्लीज तू हा पेनड्राईव्ह बघ. वसवात्य म्हणते, हो ग रम्या, आपल्याला काहीतरी करायला हवं, आयडिया. मग वसवात्य म्हणते, अगं आपण हे सर्व त्या बाईलाच जाऊन विचारलं तर, पण त्या बाईचं नाव आणि पत्ता आपल्याला कुठून मिळेल ग. मग रम्या म्हणते, अगं आई तू त्याचा पत्ता कर, मी ऑफिससाठी रेडी होते. आजचा दिवस संपायच्या आत आपल्याला त्या बाईचं नाव कळायलाच हवं बरं का. चल आलेच मी. आणि इकडे सुनीता त्या कॅफेमध्ये आलेली असते, जिथून तो CCTV फुटेज तिने घेतलेला असतो. तिथली ती मुलगी तिला म्हणते, मॅम तुम्ही माझे दिवाळीचे फोटो शेअर नाही केलेत, तेवढे करा ना प्लीज, कारण तुम्ही ते फोटो शेअर करून मला द्याल तर मी ते फोटो अपलोड करेल आणि कॅफेला टॅग करेल, तेवढंच आमच्या कॅफेची पब्लिसिटी होईल. प्लीज मॅम शेअर कराल का तेवढं. हो हो बेटा, ऑफकोर्स. लगेच शेअर करते आणि ती तिची मोबाईलची गॅलरी पाहू लागते. त्यात जीवाचा आणि महाजन काकांचा फोटो असतो आणि ते पाहून तीही सुद्धा आठवते की मानेने तिला कसं थोबाडीत मारून शांत केलं होतं. ती गालाला हात लावून पुन्हा ती झापड लक्षात घेत असते. आणि इकडे वसवात्या त्या बाईचं नाव माहीत करून घ्यायला आशाबाई म्हणजेच त्यांच्या मोलकरीण बाईकडे येते. इकडे तिकडे पाहते आणि म्हणते, आशा बरोबर चाललंय ना काम. मग आशाबाई म्हणते, हो बरोबर चाललंय, पण तुम्ही असं का विचारताय. वसवात्या म्हणते, अगं असंच विचारलं ग. आणि ते तुझ्या मुलीचं ॲडमिशन झालं का. हो हो झालं, विक्रम भाऊनी करून दिलं ते. मग वसवात्या मुद्दाम मस्का लावत तिला म्हणते, हो माझा भाऊ आहेच तसा, सगळ्यांची नेहमी मदत करत असतो. आणि मग ती मुद्द्यावर येते आणि म्हणते, अगं आशा, त्या दिवशी तू इथेच होती ना. आशा म्हणते, कोणत्या दिवशी ताई. अगं लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ग.
त्या दिवशी नाही का मानिनीने त्या बाईला हात धरून बाहेर हाकललं होतं, तेव्हा तू इथेच होती ना? आशा म्हणते, नाही होत आई, मी आतमध्ये मसाला कुटत होते, मला नाही माहिती. वसू आत्या म्हणते, खरंच तुला नाही माहिती? सगळं माहिती असणार तुला, माहिती आहे मला, सांग पटकन. आशा म्हणते, अहो ताई खरंच शपथ मला नाही माहिती काही. वसू आत्या तिला बळबळ विचारतच असते की अगं त्या बाईचं नाव तरी ऐकलं असशील ना तू, सांग ना पटकन आशा, आठव जरा की त्या बाईचं नाव काय होतं. मानिनीची मैत्रीण होती, तिला हात धरून भांडण करून बाहेर हाकललं होतं मानिनीने. मग आशा म्हणते, आणि तेवढ्यात मानिनी तिथे येते आणि म्हणते, काय चाललंय तिथे? वसू आत्या घाबरते की हिने काही ऐकलं तर नसेल ना, आणि आशा सांगायला लागते. तर वसू आत्यामध्येच बोलते की अगं आज भाजी काय करणार आहे तेच विचारत होते. मानिनी म्हणते, खरंच का? कारण आज भाजी काय करायची ते ऑलरेडी आशाला सांगितलेलं आहे मी. आणि चल ग आशा, आपल्याला पडदे वगैरे काढायचे आहेत. मग आशा आणि मानिनी तिथून निघून जातात. वसू आत्या मनात बोलते की तू काहीही कर मानिनी, पण आज संध्याकाळपर्यंत त्या बाईचं नाव मी आणि रम्या नक्कीच शोधून काढणार आहे. आणि इकडे नंदिनी आपल्या जीवासाठी टिफिन घेऊन आलेली असते आणि त्याच्या जुन्या केबिनमध्ये घुसते आणि जीवा जीवा म्हणून ओरडू लागते, हाका मारते. पण जीवा तर काय येतच नाही, कारण त्याचं केबिन आता त्याचं नसतं म्हणून. मग ती विचार करत बाहेर येत असते. तर पिऊन काका तिथे येतात आणि म्हणतात, नमस्ते नंदिनी मॅडम, कसे आहात मॅडम तुम्ही? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात काका? हो हो बरा आहे मी पण. मग नंदिनी त्यांना म्हणते, अहो काका हे जीवा कुठे गेलेत, लंचला गेलेत का? पिऊन काका म्हणतात, नाही हो मॅडम, मी समजवतो तुम्हाला, दाखवतो कुठं आहे ते, चला. मग पिऊन काका तिला क्युबिकलपाशी घेऊन येतात. तिथे समोर जीवा काम करत बसलेला असतो आणि टेलिफोनवर कॉल येतो. त्याला तर तो खूप गडबडून बोलत असतो आणि मेहनत करत असतो. पिऊन काका नंदिनीला म्हणतात, मी त्यांना विचारलं होतं की लंचचं काय झालं सर, तर ते म्हणाले कामाचा कॉल चालू आहे. आणि मॅडम, सरांना एवढं मेहनत करताना पाहून चांगलं वाटतं ना? हो काका, चांगलं वाटतं. पिऊन काका म्हणतात, पण मॅडम जीवा सर आता पहिलेसारखे नाही राहिले, ते खूप बदलले आहेत. ते आता माझ्याकडे चहासुद्धा मागत नाही, माझ्याशी मस्करीसुद्धा करत नाही. मी तरी त्यांना नेऊन दिला होता चहा, तर तो पूर्ण थंड झाला ठेवून ठेवून. तर म्हटलं सर मी गरम करून आणतो, तर ते म्हणाले नाही नको, आणि तसंच ते गार चहा पिले आणि परत कामाला लागले. मग नंदिनी म्हणते, म्हणून तर मी आली आहे काका, मला एक प्लेट आणून द्याल का काका प्लीज? हो हो मॅडम आणतो, तुम्ही चला पुढे. नंदिनी त्याच्याकडे जायला लागते. तर ती पाहते की जीवा काम करता करता कागदात काहीतरी खात असतो आणि त्याला अचानक ठसका लागतो. तर तो बाटलीने पाणी पितो. हे सर्व पाहून तिच्या डोळ्यात पाणी येते. मग ती जीवाला हाका मारते, जीवा. मग जीवा नंदिनीला पाहून आश्चर्यचकित होतो की ही इथे कशी काय, आणि तो तिला म्हणतो, अगं नंदिनी तू इथे? नंदिनी म्हणते, अहो टिपून घेऊन आले होत तुमच्यासाठी. आणि काय चाललंय तुमचं, सगळे स्टाफ जेवायला गेलेत आणि तुम्ही एकटेच बसलात आहात काम करत. जेव्हा म्हणतो, अगं नंदिनी मला खरंच आता टाईम नाही आहे जेवायला, मी जर असा जेवणात वेळ घातला ना तर माझं काम वेळेवर पूर्ण होणार नाही बघ, तू हट्ट करू नकोस ग. नंदिनी म्हणते, अहो हट्ट तर तुम्ही करताय बघा, पटकन जेवून घ्या. आणि पिऊन काकासुद्धा प्लेट घेऊन आलेले असतात. पिऊन काका म्हणतात, अहो सर बायकोचे ऐकणारे माणसं शहाणी असतात, तर जेवून घ्या तुम्ही पण सर. नंदिनी पण म्हणते, चला चला सुरू करा. पिऊन काका काय म्हणाले आत्ता कळलं ना, बायकोचं ऐकणारे लोक शहाणे असतात. चला मग हे पहा, मी तुमच्यासाठी तुमच्या आवडीचा मशरूम पुलाव आणला आहे. तर मग जीवा बळबळ तो पुलाव खायला बसलेला असतो आणि पुलावचा एक घास तोंडात घालणारच असतो. तर तेवढ्यात रम्या तिथे येते आणि म्हणते, लंच ब्रेक ओव्हर. जीवा टाईम संपलाय जेवणाचा. आणि इकडे काव्या चष्मा वगैरे लावून चालता चालता पुस्तक वाचत असते आणि म्हणत असते, काव्या आज एक चॅप्टर पूर्ण करायचं आहे, आज एक चॅप्टर पूर्ण करायचं आहे. आणि तेवढ्यात पारचा तिच्या खांद्याला धक्का लागतो. काव्या ओरडते, आई ग काय देशमुख, पाहून चालता येत नाही का तुम्हाला? हे बोके आहेत ना, डोळे बंद करून दूध प्यायचे, हे ऐकलं होतं मी, पण डोळे बंद करून पण चालायला लागलेत आता, नीट बघून चालता येत नाही का हो? लागलं ना मला. मग पार्थ म्हणतो, मग हे डबल बॅटरी फक्त पुस्तक वाचायला लावले आहे का? समोरचं पण पाहायचं असतं त्याने, शायनिंग नसती मारायची. काव्या म्हणते, डबल बॅटरी तुमच्याकडे पण आहे हां, लक्षात ठेवा, माझ्या डोक्याची खिचडी करू नका तुम्ही. आणि वैतागून ती म्हणते, मला भूक लागली हो, केव्हाचे कावळे उरडू राहिलेत पोटात. अहो मग जेवून घ्या की, तुम्हाला कोणी अडवतंय का? काव्य खालून पुस्तक उचलते आणि म्हणते, मला या अभ्यासाने अडवलं आहे. सकाळी 4 वाजता उठून अभ्यास करते आणि रात्री 11-12 वाजेपर्यंत पुस्तक खाली ठेवत नाही मी, आणि मी जेवले तर झोप लागते हो, तुम्हाला काय माहिती. मग पार्थ प्रेमाने ओरडतो, चुप बसा,
अहो तुम्ही जेवले नाहीत तर अभ्यास कसा डोक्यात जाणार आहे? काही संबंध जोडता तुम्ही? जेवले तर झोप येते म्हणे. असं कोण करतं का? मग काव्य त्याला चिडवत म्हणते, मी करते असं, आणि चष्मा लावू लागते. तर चष्म्याची दांडी त्याच्या डोळ्यापाशी लागते. पार्थ म्हणतो, काय वेंदळेपणा लावलाय तुम्ही काव्य. आणि ती तरीसुद्धा बडबड करत असते, तुम्ही भांडताना माझ्या संग म्हणून होतंय, चुप बसा, चुप बसा, श श. मग ती शांत होते आणि पार्थ म्हणतो, शांत बसा, आणि तो तिचे डोळे फुकू लागतो आणि म्हणतो, दुखतंय का हो? काय देशमुख, दुखणारच ना. मग तो खिशातून रुमाल काढतो. त्याच्यासोबत अजून एक कागद तिथे खाली पडतो. पार्थ त्या रुमालाने तिचे डोळे पुसू लागतो. थोडं तोंडाने तो रुमाल ओला करतो आणि पुसतो. काव्य म्हणते, बास बास झालं देशमुख. आणि मग तिची नजर खाली पडलेल्या त्या कागदावर जाते आणि ती तो कागद उचलते आणि पाहते. तर ती ज्वेलरीची रिसिप्ट असते, जी पार्थने तिच्यासाठीच घेतलेलं गिफ्ट असतं. पण तो ते सरप्राईज खराब न व्हावं म्हणून तिच्या हातातून तो रिसिप्ट हिसकावतो आणि म्हणतो, अगं ते मी आईसाठी दागिने घेत होतो त्याचीच रिसिप्ट आहे. मग काव्य म्हणते, मग मी कुठं विचारलं का तुम्हाला की कोणासाठी घेताय म्हणून दागिने? पार्थ तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, अहो ते तुम्ही दरवेळेस विचारत असता ना प्रश्न, म्हणून अगोदरच सांगून टाकलं. काव्य त्याच्याकडे डोळे छोटे करून पाहत असते. मग पार्थ म्हणतो, अभ्यासाकडे लक्ष द्या, आणि तो तिथून निघून जातो. आणि इकडे रम्या घड्याळ दाखवत जीवापाशी येते आणि म्हणते, टाईम अप जीवा, लंच ब्रेक एंड. तर जीवासुद्धा तो एक घास खाता खाता थांबतो. तर नंदिनी म्हणते, अहो तुम्ही कशाला थांबलात, तुम्ही जेवा बरं, प्लीज तुम्ही जेवून घ्या. आणि काय गं रम्या, हे नवीन काम दिलं आहे का तुला? रम्या म्हणते, अगं नंदिनी, मी आहे ना, सगळ्यांना मोटिवेट करत असते, आणि आत्तापासून नाही तर खूप अगोदरपासून. लंच टाईम झाला की सगळेजण खाऊन सुस्त झालेले असतात ना, तर त्यांना जागं करावं लागतं. आणि काही जणांचा लंच टाईम तर संध्याकाळची चहाची वेळ झाली ना तरीसुद्धा चालूच असतो. असं म्हणत ती जीवाला टोमणा मारत असते. मग नंदिनी म्हणते, वा रम्या, छान, तुझं डेडिकेशन पाहून खूपच बरं वाटलं हं. पण हातात सुरी दिली आहे म्हणून वाटेल ते कापत सुटायचं नसतं का? आणि तू जसं बोलते या स्टाफबद्दल, तर ते तसं नाही आहेत, त्यांच्यातसुद्धा डेडिकेशन आहेच, नाही का? असं ती स्टाफकडे पाहून बोलत असते. सगळा स्टाफ तिच्या बोलण्याने खुश असतो. आणि राहिला प्रश्न जीवांचा, तर डेडिकेशन त्यांच्या रक्तात आहे. त्यांच्या बाबांचा आणि भावाचा आदर्श आहे डोळ्यापुढे त्यांच्या. आणि जेवढे मी त्यांना ओळखते की ते प्रत्येक कामात स्वतःला झोकून देऊन काम करतात. रम्या म्हणते, हो ते तर दिसतंच आहे. नंदिनी म्हणते, काय दिसतंय तुला? अगं पूर्ण लंच टाईमच्या वेळेससुद्धा डेडिकेशनने कॉलवर बोलून काम करत होते ते. काम करता करता बिस्किटाचे 4 तुकडे खाऊन भूक भागवायला पाहतात ते नाही दिसत तुला? काल रात्रीसुद्धा डेडलाईनमुळे नीट जेवले नाही. सकाळी पण ब्रेकफास्ट न करता सगळ्यात अगोदर ऑफिसला आले ते नाही दिसलं? आणि आता काम संपवून थोडी भूक लागली तर काय चुकलं त्यांचं? असं म्हणत ती जीवाची बाजू मांडत असते. जेव्हा उठतो आणि म्हणतो, नंदिनी सोड ना गं हे सगळं. नंदिनी म्हणते, नाही नाही, का गप्प बसायचं? एक चूक काय झाली तुमची तर कोण पण येऊन काहीही बोलणार का तुम्हाला? 2 घास खाल्ले असते तर काही आबाळ नाही कोसळणार आहे. आणि जीवा तुम्ही बसावं निवांत, 2 घास खाऊन घ्या, कोणाचं काहीही ऐकू नका. रम्या म्हणते, नंदिनी, आग्रहाने भरवायला हे तुझं घर नाही आहे, ऑफिस आहे ऑफिस. आणि इथे काही रूल्स असतात जे फॉलो करायला लागतात सगळ्यांना. आणि इथे डेडिकेशन तुमच्या कामातून दिसायला हवं आहे, आणि ते जीवाने आल्यापासून त्याच्या कामातून सिद्धही नाही केलं आहे. नंदिनी म्हणते, अगं बास बास, किती छळणार आहेस त्यांना? अगं आज ऑफिसचा दुसरा दिवस आहे फक्त, त्यांना टाईम तर दे. तू तर बॉस असल्यासारखं त्याच्या डोक्यावर बसली आहेस. आणि तेवढ्यात विक्रमची एंट्री होते आणि म्हणतो, काय चाललं इथे? रम्या पण थोडी घाबरते. मग विक्रम आत येतो आणि नंदिनी आणि जीवाच्या हातात टिफिन पाहतो आणि म्हणतो, काय रे, तू अजून खातोच आहेस? लंच टाईम पुरला नाही आहे का गिळायला? लंच टाईममध्ये करायचं होतं ते बायकोचे लाड वगैरे. रम्या विक्रमला म्हणते, हो मामा, मी यांना हेच सांगत होते, पण ही नंदिनी आहे ना, माझं काही ऐकतच नाही आहे. मग विक्रम नंदिनीला म्हणतो, नंदिनी, तू इथे काय करतेस ऑफिसमध्ये? अहो ते बाबा, मी फक्त यांना टिफिन द्यायला आले होते, बाकी काही नाही. विक्रम म्हणतो, हे बघ नंदिनी, आपल्या ऑफिसमध्ये आहे ना एक छान असं कॅन्टीन आहे, तिथे छान असं जेवणसुद्धा मिळतं. तर आता उद्यापासून याच्यासाठी डब्बा घेऊन नाही आलीस तरी चालेल, म्हणजे याची काही गरजच नाही आहे. आणि ते सगळ्या स्टाफकडे पाहून म्हणतो, चला कामाला लागा तुम्ही सगळे, अर्धा दिवस संपला आता बाकीचे कामं फिनिश करा. मग रम्या पण त्या सगळ्यांना म्हणते, हो चला चला कामाला लागा. तर विक्रम तिला म्हणतो, आणि तुझं काय रम्या, तुझ्या कामाचं काय? मग तिचीसुद्धा बोबडी वळते आणि ती म्हणते, हो ते मी लोगोचं पाहत होते, आलेच मी. असं म्हणत ती पळ काढते. जेव्हा तो वाढलेला पुलाव नंदिनीकडे देत म्हणतो, नंदिनी घे ये, मी ते घरी आल्यावर खाईल गं. तर विक्रम म्हणतो, ठीक आहे, खाऊन घे चल, आणि खाऊन झाल्यावर माझ्या केबिनमध्ये ये. नंदिनीसुद्धा थोडी खुश होते आणि विक्रम इकडे पिऊन काकांना येऊन सांगतो
की तुम्ही जीवाला चहा कॉफी नाश्ता विचारत चला. हो हो सर, नक्की. प्रेक्षकांनो, तुम्हाला विक्रम हा जीवाचा विलन जरी वाटत असला तरी तो एक बापसुद्धा आहे हे लक्षात असू द्या. आपल्या पोराची काळजी त्यालासुद्धा आहे, फक्त ते दाखवत नाही आहे. आणि जीवा इकडे आपल्या बायकोने आणलेला मशरूम पुलाव आवडीने खात असतो. बिचाऱ्याला खूप भूकसुद्धा लागलेली असते. आणि प्रेक्षकांनो, हा एपिसोड आणि रिव्ह्यू इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की पार्थ काव्याला सांगत असतो की काउन्सिलर मॅडमचा कॉल आला होता. काव्य त्याला म्हणते, त्यांना सांगा की हरकत नाही, आम्ही येऊ भेटायला. मग पार्थ म्हणतो, म्हणजे तुम्हाला डिवोर्स हवा आहे का? आणि जीवा नंदिनीला सांगत असतो की माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक होती ती म्हणजे माझ्या आजीचा गमावलेला हार. नंदिनी स्वतःशी बोलते, तुम्ही चिंता नका करू जीवा, मी शब्द देते तुम्हाला की तो हार परत मिळवून मी तुमचा मान सन्मान परत मिळवेल. आणि मानिनीसुद्धा तिला बोलत असते की मिळवशील, नक्की मिळवशील. तर प्रेक्षकांनो, आजसाठी एवढंच होतं. आता बाकी सगळं उद्या पाहूया. आणि हो, हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय मंडळी.